आशिष जयस्वाल यांनी पट गोवारी परिसरातील प्रस्तावित MIDC बाबत शेतकऱ्यांवर अन्याय होणार नसून योग्य मोबदला दिला जाईल असे स्पष्ट केले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल असे त्यांनी सांगितले। काँग्रेस शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। पावसाच्या खंडामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा आढावा घेतला जात असून आवश्यक निर्णय घेतले जातील असे सांगत सोयाबीन बियाणांवरील तक्रारीवरही तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कारवाई केली जाईल असे त्यांनी नमूद केले। पटगवारीची MIDC आणि ते पटगवारी आणि इतर काही गावांना मिळून MIDC प्रस्तावित होती। त्याची अधिसूचना ही डिसेंबर 2023 ला निघाली होती। त्या दरम्यान MIDCने जेवढ्या जागेची पाहणी केली होती त्यानुसार त्यांनी पटगवारीची जागा योग्य असल्याचा अहवाल दिला होता। एक 4-5 जागेचा पर्याय मी त्यांना दिला होता आणि MIDCने त्या जागेची निवड केली। परंतु शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांची भावना विचारात घेतली पाहिजे आणि कुठल्याही शेतकऱ्यांवर अन्याय करून अशा पद्धतीचा प्रकल्प करण्याच्या मानसिकतेत राज्य शासन नाही। परंतु एका बाजूनी लोकांना रोजगाराची गरज आहे, दुसरीकडे औद्योगिक प्रगती प्रत्येक मतदारसंघात झाली पाहिजे। दुर्दैवाने जे लोक MIDC आली नाही म्हणून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत होते आणि जेव्हा मी MIDC येणार असं सांगितलं होतं तेव्हा त्यांनी चॉकलेट आहे असं सांगून लोकांना भ्रमित करण्याचा प्रयत्न केला। आज ते लोक MIDC होऊ नये म्हणून देखील काही लोक प्रयत्न करत आहे। जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांच्या सोबत तिथला लोकप्रतिनिधी ताकदीने उभा आहे, परंतु काही काँग्रेसचे लोक याचा राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न करत आहे आणि एकटाही रामटेकला नाही तर महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी कुठले प्रकल्प होतात त्या त्या ठिकाणी काँग्रेसचे लोक लोकांना भडकवत आहे। शेतकऱ्यांच्या भावना योग्य आहेत, त्याचा पूर्णपणे सन्मान झाला पाहिजे, त्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे। त्याशिवाय त्या शेतकऱ्यांशी संवाद करून त्यांच्या भावना समजून घेऊन त्यांच्याशी विचारविनिमय करूनच या संदर्भात निर्णय घेतला जाईल असं मी शेतकऱ्यांना सांगितलं आहे। परंतु जे लोकांना भ्रमित करत आहे, तुम्हाला 10 लाख रुपये रेट मिळणार आहे, 5 लाख रुपये रेट मिळणार आहे, तुमची सुपीक जमीन जाणार आहे, असं काही लोक त्यांना जाऊन भडकवत आहे। त्या संदर्भात मी सर्व गावकऱ्यांना सांगितलं आहे की मी तुमच्याशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेईल। शेतकऱ्यांच्या भावना आमच्यासाठी सर्वोपरी आहे। मी राज्याचा कृषी राज्यमंत्री आहे, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी सहित मी निश्चितपणे सर्वोपरी मानणार आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयाशी या संदर्भात चर्चा करेल आणि जे काही योग्य निर्णय तो या ठिकाणी घेतला सर्वेक्षणामध्ये सुपीक जमीनवर आलं नाही। अजून कुठल्याही या संदर्भामध्ये फक्त प्राथमिक अधिसूचना जे चॅप्टर 6 लागू झाला होता, परंतु मी गावकऱ्यांना सांगितलं आहे की मी तुमच्याशी चर्चा करूनच या संदर्भामध्ये अंतिम निर्णय करेल। परंतु काही लोक उतावळे होऊन या कामाचा क्रेडिट की आम्ही तुमची MIDC रद्द केली हे भासवण्यासाठी काही लोक राजकीय सोंग त्या ठिकाणी करत आहे, त्यांना मी एक्सपोज केल्याशिवाय राहणार। महायुती विरोधात हे बघा की राजकीय दृष्ट्या काही जे विरोधक आहे ते विरोधक नेहमी सरकारच्या विरोधात अशा पद्धतीचं नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करत आहे। सांगताना सांगतात की लोकशाही मार्गाने शांततेत मोर्चा, आता संसदेत जाणे, बॅरिकेडिंग तोडणे हे कुठलीही लोकशाहीची शांती मोर्चाची पद्धत आहे। आणि मी परत सांगतो, कालही मी बोललो की काही कळव्या विचाराच्या संघटना सरकारच्या विरोधात ज्यांची जे कडवट विचारधारेचे लोक आहेत ते युथला भ्रमित करत आहे आणि जणू काही महाराष्ट्रात किंवा देशामध्ये श्रीलंकेसारखी स्थिती अशा पद्धतीचं चित्र निर्माण करून जगामध्ये भारताची प्रतिमा ते खराब करण्याचा प्रयत्न करत आहे। वास्तविक पाहता एवढं काही विषय नव्हता। जी नीटची परीक्षा चुकीची झाली, टेलिग्राम सारखे ॲप बंद करून यशस्वीरित्या परीक्षा दिलेल्या आहे। यापूर्वी देखील पेपर लीक, शेवटी टेक्नॉलॉजीचं युग आहे। आता सोशल मीडियाच्या माध्यमातून डॉक्युमेंट इकडून तिकडे जाणं काही खूप मोठी गोष्ट नाही, तरी देखील यशस्वीरित्या नीटची परीक्षा झाली। परंतु व्यवस्थेच्या विरोधात बंड पुकारून लोकांना भ्रमित करून त्यांचे माथे भडकवून जी कडव्या विचाराचे जे लोक जे तरुणांना दिशाभूल करत आहे, त्यांना एक्सप्लॉइट करत आहे, यापासून त्यांनी सावध राहावं। जे बिचारे साधारण लोक आहेत ज्यांना या संदर्भामध्ये
कट कारस्थान माहित नाही ते याच्यात भरडले जाते असं मला दुःख आहे. शहर डीपीसी आणि सोयाबीन DPC यांच्यामध्ये विभागणी करण्यात आली आहे. तुम्ही ग्रामीणमधले येता, ती मान्य आहे का तुम्हाला? असं कुठलीही व्यवस्था कायद्यात नाही आहे. जिल्ह्याची डीपीडीसी एक असते आणि जिल्ह्यामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये 2 डीपीडीसीची सध्या तरतूद नाही आहे. कायद्यामध्ये तशी तरतूद नाही, त्यामुळे होणं शक्य नाही. सोयाबीन संदर्भामध्ये 6,000 हेक्टर सोयाबीन संदर्भात मला माहित आहे की आता सर्व बियाणं आपण सारथी पोर्टलवर आणलेलं आहे. ज्या ज्या व्यवस्थेतून ज्या ज्या चुका होत्या त्या सर्व चुका नवीन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत. सोर्स देखील आपण आयडेंटिफाय करत आहोत आणि अशा पद्धतीची ज्या ज्या ठिकाणी घटना घडलेली आहे त्याची दखल घेऊन योग्य कारवाई करण्यासाठी. देखिए, हमारे देश में सरकार और पूरे सिस्टम के खिलाफ बिना कोई वजह से एक अराजकता का माहौल फैलाने का प्रयत्न हो रहा है. देश के पार्लियामेंट जो कि सर्वोच्च सभागृह है, पवित्र सभागृह, उसमें इस तरह से बैरिकेडिंग तोड़ के घुसने की अनुमति किसी भी देश में या किसी भी राज्य में नहीं दी जा सकती. लेकिन जैसे श्रीलंका में हुआ उस तरह का चित्र दुनिया के समोर भारत देश के खिलाफ, माननीय मोदी जी के खिलाफ निर्माण करने का प्रयत्न किया जा रहा है. ये बात सत्य है कि किसी भी पेपर फुटी का समर्थन नहीं किया जा सकता, लेकिन सरकार ने यशस्वी रीति एग्जाम ली. इसके पहले भी ऐसी घटना हुई है. लोग करते हैं, लेकिन इसमें सरकार का कोई दोष नहीं. सरकार ने उचित निर्णय लिया है. अराजकता फैलाने का जो प्रयास किया जा रहा है वो उचित नहीं है. जो यूथ लोग इसमें भाग ले रहे हैं उन्हें पता नहीं कि उनका किस तरह से यूज किया जा रहा है. लोकवाहिनी मीडियासाठी रोशन बोकडे यांची रिपोर्ट, नागपूर.